नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वर्ग 6वीचा विषय इतिहास व नागरिक शास्त्र या विषयाचा पेपर पॅटर्न या ठिकाणी बघणार आहोत. तुम्हाला अशा पद्धतीने पेपर असू शकतो. द्वितीय सत्र परीक्षा 2025-24 25-26 या ठिकाणी बघा, अधिक क्रमांक विषय इतिहास नागरिकशास्त्र वेळ 2 तास गुण वरती विद्यार्थ्याचे नाव वगैरे. यामध्ये प्रश्न पहिला आहे, तुम्हाला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. यासाठी तुम्हाला एकूण मार्क येतील. या ठिकाणी तुम्हाला इथे मार्क दिलेले आहे, याला सुद्धा आपण बोल्ड करून घेऊ. त्यानंतर प्रश्न पहिला ब, खालील दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तर कोणतेही दोन. या ठिकाणी प्रश्न जे तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायचे त्यापैकी कोणतेही दोन लिहायचे, त्याला एकूण गुण तुम्हाला 4. त्याचनंतर बघा, याच्यामध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले असे काही प्रश्न आहेत. ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे, कोणतेही दोन सोडवायचे. प्रश्न दुसरा आहे, तुम्हाला काय वाटते ते लिहायचे. या ठिकाणी तुम्हाला काय वाटते ते लिहायचे. पहिला आहे, सिकंदराला अखेर माघार घेणे का भाग पडले. सिकंदराने भारतावर स्वारी केली होती. पंजाबपर्यंत त्याने बराचसा भाग जिंकला होता, परंतु अखेरीस त्याला माघार घेणे भाग पडले. का पडले ते तुम्ही लिहायचं. त्या सैन्याने वगैरे काहीतरी केलं होतं ते लिहायचं तुम्ही. प्रश्न दुसरा ब, ओळखा पाहू. या ठिकाणी ओळखायचं सोपा प्रश्न आहे, यालासुद्धा 5 गुण आहे. रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेल्या ठिकाणी त्या ठिकाणी ठिकाण लिहायची. महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा कोणकोणती समजा. स्वातंत्र्याच्या नावाआधी कोणाचे नाव लावत. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव. अगदी सोपा प्रश्न तुम्हाला लिहायचे, एका शब्दामध्ये आन्सर आहे त्याचं. प्रश्न तिसरा आहे, तिसरा अ, खालील दिलेल्या जोड्या जुळवा. याला सुद्धा जोड्या जुळवायचे तुम्हाला. याला एकूण 3 गुण आहे. या ठिकाणी सम्राट अलेक्झांडर, सम्राट अशोक वगैरे तुम्हाला ब गटामध्ये सेल्युकस निकटेचा राजदूत, ग्रीकचा सम्राट, रोमनचा सम्राट, मगधचा सम्राट. त्यानंतर मित्रांनो, खालील प्रश्न तिसरा ब, खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा. याला सुद्धा तुम्हाला 5 मार्क आहे. खालील काही राजसत्ता दिल्या व आणि राजधान्या दिल्या, यांचे तुम्हाला काय करायचं, वर्गीकरण करायचे. या बॉक्समध्ये राजसत्ता लिहायचे, इकडे राजधानी लिहायचे. त्यानंतर तुम्हाला खाली विषय नागरिकशास्त्र. प्रश्न चौथा, पर्यायातून योग्य पर्याय बघा. पर्यायातून योग्य पर्याय ओळखून लिहा. या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिले, त्यापैकी योग्य पर्याय ओळखायचा आणि लिहायचा आहे. याला आपण बोर्ड करून घेऊ. याला गुण तुम्हाला 3. चांगल्या पद्धतीने पेपर सोडायचा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न चौथा ब, थोडक्यात माहिती लिहा. थोडक्यात माहिती लिहायची, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एकूण 5 गुण आहे. सरपंच मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतर प्रश्न 5वा, सांगा पाहू. अगदी सोपा प्रश्न आहे. नगर परिषदेच्या आवश्यक कामामध्ये कोणत्या कामांचा समावेश होतो. मग सांगायचं आहे कोणकोणत्या कामांचा त्या ठिकाणी समावेश होतो नगर परिषदेच्या आवश्यक कामामध्ये. प्रश्न 5वा ब, या ठिकाणी याला तुम्हाला 2 गुण आहे. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, खालील जोड्या जुळवा. जोड्या जुळवा. या ठिकाणी जोड्या जुळवायच्या, याला सुद्धा एकूण 3 गुण आहे. अ गट, ब गट जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायालय, तहसीलदार. ब गटामध्ये तालुका दंडाधिकारी, कायदा व सुव्यवस्था राखणे, तंटे सोडवणे. एकूण त्यानंतर तुम्हाला तोंडी परीक्षेला 10 गुण आहे. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.